जोरदार नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडग येथे श्री सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री शिवछत्रपती दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आज पार पडला. या सोहळ्यासाठी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर व बेडगचे यशवंतराव घोरपडे सरकार, मिरज बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरशे, ज्येष्ठ पत्रकार अशोक घोरपडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. ऐतिहासिक शस्त्रांचे पृथ्वीराज माने यांनी शस्त्र प्रदर्शन केले होते. प्रमुख पाहुणे यांनी या प्रदर्शनाचे शिवप्रतिमा पूजन करून उद्घाटन केले. सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे पाटील यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली. श्री शिवछत्रपती या दिनदर्शिकेमध्ये बेडग गावातील ऐतिहासिक मंदिरांच्या परंपरेची माहिती तसेच गावातील महान व्यक्तींचे स्मृतिदिन अशा प्रकारे एक आगळावेगळा उपक्रम करण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ही दिनदर्शिका बेडग गावातील प्रत्येक घराघरात मोफत देण्याचा मानस सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेचा आहे, असे यावेळी बोलताना संभाजीराजे पाटील म्हणाले. यावेळी दिलीप बुरशे, मनोरमाताई कुंभार, मनोजकुमार मुंडुंगनूर, उपसरपंच संभाजी नागरगोजे, श्रीकांत तळे, तुकाराम खरात, अण्णासाहेब पाटील, शहाजी पाटील, तुकाराम बंडगर, तवनाप्पा मजलगे, ग्रामपंचायत सदस्य गौतम नागरगोजे, पोपट कळंत्रे, बाळासाहेब नलवडे, मारुती माळी, भरत चौगुले, श्रीनाथ देवकर, रावसाहेब कोरे, मल्लिकार्जुन कंगुणे, अण्णासाहेब खरात, सुखदेव कांबळे, बाळासाहेब खरमाटे, शशिकांत नलवडे, सिद्धेश्वर पाटील, नंदकुमार शिंदे, दिनकर पाटील, पोपट पाटील, दादासाहेब कोरे, रामचंद्र माळी, चंद्रकांत पवार, अमोल शिंदे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजू पाटील यांनी केले. आज बेडग येथे शिवछत्रपती दिनदर्शिका त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. आत्ताच त्याचा सोहळा पार पडलेला आहे. अतिशय सुंदर अशी दिनदर्शिका त्या ठिकाणी काढलेली आहे. त्याच्यामध्ये ऐतिहासिक माहिती आहे, गावाची माहिती आहे, नेते मंडळींच्या वाढदिवसाची माहिती त्या ठिकाणी ह्या दिनदर्शिकेमध्ये दिलेली आहे. अतिशय उपयुक्त अशी त्या ठिकाणी दिनदर्शिका काढून लोकांना त्याचा उपयोग तर नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे. याचे संस्थापक आमचे सहकारी मित्र संभाजीराव पाटील, त्यांचे सर्व सहकारी यांनी ही दिनदर्शिका काढून गावाला एक मोठं मौल्यवान ज्ञानामध्ये भर पडेल अशी भेट गावाला दिलेली आहे. त्यामुळे ह्या गावाची माहिती त्या ठिकाणी लोकांना, परिसरातल्या लोकांना माहिती होणार आहे. तर ह्या दिनदर्शिकेबद्दल त्या ठिकाणी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. यशवंतराव घोरपडे माझ्या वतीने आणि गावाच्या वतीनं संभाजीरावांना ह्या उपक्रमात खूप खूप शुभेच्छा. तर बेडगचा माणूस प्रयोगशील आहे. पूर्वी बेडगचे पानमळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबईच्या लोकमान्य पान बाजारमध्ये प्रसिद्ध होतं. हे मी सांगायची काही आवश्यकता नाही आहे. पण बेडगनं ज्या ज्या गोष्टी केल्या त्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभर प्रसिद्ध झालेल्या आहेत. एक संस्थानिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक वारसा लाभलेल्या पवित्र अशा बेडग नगरीमध्ये आज आमच्या श्री सिद्धिविनायक बौद्ध सेवाभावी संस्था यांच्या वतीनं आम्ही आपल्या बेडग नगरीच्या सर्व अंगाचं, सर्व प्रकारचं जे विशेष आपलं इतिहास आहे, ज्या आपल्या गावातील रूढी परंपरा आहेत याचं एक दर्शन घडवणारं, आपल्या गावातील नवीन येणाऱ्या पिढीला, भविष्यातील पिढीला त्याचं आकलन व्हावं यासाठी श्री शिवछत्रपती या दिनदर्शिकेचं प्रकाशन सोहळा आम्ही आज इथं आपल्या मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री मनोजबाबा शिंदे सरकार, बेडगचे सरकार माननीय श्री यशवंतराव बाबा घोरपडे, तसेच आपल्या गावातील सुपुत्र संपादक माननीय अशोकराव घोरपडे सरकार, मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री बापूसाहेब दादा बुरशे व बेडगेतील सर्वच मान्यवरांच्या उपस्थित, त्यामध्ये विविध संस्थांचे पदाधिकारी होते, आजी माजी सरपंच, डेपो सरपंच,
सदस्य होते व गावातील सर्व मान्यवर व ग्रामस्थ या ठिकाणी व आमच्या संस्थेवर प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य हितचिंतक व आमच्या संस्थेचे सर्व सभासद आमचे मित्रमंडळ व सहकारी यांच्या उपस्थित आज आम्ही या आगळावेगळा एक प्रकाशन सोहळा या ठिकाणी घेतला। या श्री शिवछत्रपती दिनदर्शिकेमध्ये आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम असा केला आहे जी विशेष प्रत्येकजण आपापले वाढदिवसाचा उल्लेख करतात, पण आम्ही बेडग नगरीमध्ये जे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्राचे जे वेगवेगळ्या विविध थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्या आठवणींना उजाळा मिळण्यासाठी त्यांचे स्मृतिदिन आम्ही यामध्ये गाठले आहेत। त्यामध्ये बहुजन समाजाचे लोक असतील, बाराबोली समाजाचे लोक असतील किंवा विविध संस्थांचे पदाधिकारी असतील, राजकीय मंडळी असतील, यांच्या स्मृतिदिनाचा उल्लेख ज्या त्या तारखेला घालून आम्ही त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं आहे। तसं बेडगेतील परंपरा असतील, जे त्राटकीचे सोंग असेल, बेडगेच्या खरीचे बेंद्राचा मान असेल, सांजेबा देवाची वाटी असेल किंवा वीरगळ असेल, भावाची वीरचा इतिहास असेल किंवा आदर्श शिक्षक जंबू कुंभार गुरुजींचा इतिहास असेल, हे आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्ये आम्हाला आमच्या गावातील एक चांगले लेखक श्री दिगंबर कोकाटे असतील, श्री मनोहर कांबळे सर असतील, श्री सुनील कोष्टी सर असतील, पृथ्वीराज माने सरकार असतील, तसेच सुप्रसिद्ध इतिहासकार माननीय मानसिंह कोमटेकर साहेब असतील, ह्या व शशिकांत पवार असेल, संतोष पवार असेल, ह्या लेखकांचं आम्हाला खूप मोठं योगदान लागलं, खूप मोठं सहकार्य लाभलं। असंच आम्ही हा उपक्रम दरवर्षी चालू ठेवणार आहे आणि आपल्या बेडगमधील जे आणि काही चांगले व्यक्ती असतील किंवा चांगला इतिहास असेल त्याचं मांडणी आम्ही पुढील वर्षी देखील करू, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि अशा प्रकारे आज सर्व कार्यक्रमात उपस्थित सोहळा सर्वांच्या उपस्थित पार पडला, त्या सर्वांचा आभार मी मानून थांबतो। धन्यवाद।